सण म्हणावा लागेल एकंदरीत की कशा प्रकारे हा साजरा करण्यात बिलकुल. स्वातंत्र्यवीर सावरकरांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर नाव कोणालाच दिलं जात नाही. बाकीचे नाव असतील कोणाला, परंतु स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर खऱ्या अर्थानं आपल्या या हिंदुस्थानामध्ये आपल्या स्वातंत्र्याचं जे युद्ध होतं त्याच्यामधला एक मानबिंदू ठरलेले आहेत. त्यांनी इंग्रजाविरुद्ध प्रत्यक्षात इंग्लंडमध्ये कशा पद्धतीनं लढा दिला, कशा पद्धतीनं शस्त्रास्त्र आणून क्रांतिकारकांना त्याच्या पद्धतीनं पाठिंबा दिला आणि खऱ्या अर्थानं कडवट राष्ट्रवाद जो असेल, ज्यांनी धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर असंही म्हटलं, वाटतं विज्ञानवाद त्यांनी मांडला, भाषेची शुद्धता त्यांनी केली मराठी भाषेची. आणि मला वाटतं अशा सावरकरांचं इथं स्मारक होणं हे अतिशय अभिमानास्पद आहे. मराठी माणसाला नव्हे तर समस्त हिंदू जनाला प्रेरणादायी आहे. दानवे साहेब, म्हणजे संभाजीनगरमधून येतात, त्यात संभाजीनगरमध्ये एक घटना घडली आहे निदा खान संदर्भात. तिकडे MIM चे नगरसेवक आहेत, त्यांना देखील सह आरोपी करण्यात आला आहे. काय सांगाल एकंदरीत तिकडचं काय राजकारण नेमकं चालू आहे? राजकारणाचा काही संबंध, जो कोणी आरोपी असेल त्याला अटक झाली पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, तो कोणत्या का पक्षाचा असेल. मला वाटतं त्याच्यात काय नवीन काय घडलं. इम्तियाज जलील आरोप करतात एका बाजूने, संजय शिरसाट आरोप करतात. आज तर मला वाटतं ते राजकीय बोलतात. मला वाटतं राजकीय बोलण्यापेक्षा जर ती कोणती जिया खान आरोपी असेल तिच्यावर कारवाई झाली पाहिजे, तिला संरक्षण देणाऱ्यावरही कारवाई झाली पाहिजे. आरोपाची काय गरज आहे? काही वेळापूर्वी एक घटना घडली, जे विकास लवंडे आहेत त्यांच्यावरती शाई फेकी करण्यात आली आहे. कुठेतरी ते वारकरी संप्रदाया विरोधात भूमिका घेत होती, तर त्यांना शाईच्या बाटल्या वरती ते ओतण्यात आले आहेत. काय सांगाल? विकास लवंडे हे योग्य भूमिका मांडतायत, कारण आज वारकऱ्यांच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीचं लांगुल चालन करणारे अनेक वारकरी घुसलेले आहेत. वारकरी धर्म काय सांगतो? राजकीय पक्षाचा प्रचार सांगतो. प्रतिगामी विचाराचे हे सत्यता शरद पवार साहेबांनी मांडलेली आहे. मला असं वाटतं अशा पद्धतीनं जो कोणी लवंड्यावर शाही फेकली असेल, हे केलं, त्याच्यावर सुद्धा कारवाई केली. विचारानं सामना करा ना. वारकरी विचार असं शाही फेकवायचं सांगतो का? वारकरी विचार हा सहिष्णुतेचा आहे. संत तुकारामाचा असेल, संत ज्ञानेश्वर असेल, नामदेव महाराजांचा असेल. आणि म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीने शाही फेकण्याने काही विकास लवंड्यांची भाषा किंवा भूमिका बदल होईल असं मला नाही वाटत. देवेंद्र फडणवीस म्हणतात की निदा खानला लपवण्यामध्ये MIMचा हात होता, ते खरं प्रकरण काय लवकरच समोर येईल. मला वाटतं सगळ्यात पहिले गृहमंत्र्याचं अपयश लपवण्यात पोलीस काय करत होते? जर MIMचा हात होता तर पोलीस काय करत होते देवेंद्र फडणवीसांचं? त्याच्यामुळे उगाच दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा तुमचे पोलीस अकार्यक्षम आहे ते सांगा ना. इंडिया आघाडी होती, एक अजेंडा मोठे हातवचा होता हा नारा नाकारलेला आहे. इंडिया आघाडी आता कुठे लागली असं फडणवीस म्हणाले. फडणवीस भांडल्यानं थोडी होत असतं काय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.